विद्यार्थ्यांना नमस्कार. इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या या सत्रात तुम्हाला या विषयात थायरिस्टर्स किंवा एसी ड्राईव्हचा वापर करून वेग नियंत्रित कसा करायचा आणि एसी मोटर्सच्या रोटेशनची दिशा कशी उलटवायची हे शिकवले जाईल. उद्देश: या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही त्याचा वापर करू शकाल. डीसी ड्राईव्ह नेम प्लेटचे तपशील वाचा आणि त्याचा अर्थ लावा. एसी ड्राईव्ह इनपुट आणि आउटपुट टर्मिनल्स एसी मोटरमध्ये कनेक्ट करा. एसी ड्राईव्हवरील ऑपरेटिंग बटणे ओळखा. एसी ड्राईव्ह वापरून मोटर्सचा वेग नियंत्रित करा. 3 फेज इंडक्शन मोटरच्या रोटेशनची दिशा उलट करण्यासाठी एसी ड्राईव्ह वापरा. वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांवर एक नजर टाकूया आणि थायरिस्टर्स किंवा एसी ड्राईव्ह वापरून एसी मोटर्सच्या रोटेशनची दिशा उलट करूया. इन्सुलेटेड कॉम्बिनेशन प्लायर्स 150 mm 1, स्क्रूड्रायव्हर 200 mm 1, कनेक्टर स्क्रूड्रायव्हर 100 mm 1, इलेक्ट्रिशियन नाईफ 100 mm 1, राऊंड नोज प्लायर 150 mm 1. उपकरणे आणि मशीन. 3 फेज इंडक्शन मोटर 5 HP 415 वोल्ट 1. एसी ड्राईव्ह 3 फेज 415 वोल्ट 2 HP 1. साहित्य: PVC इन्सुलेटेड स्ट्रँडेड कॉपर केबल 1.5 स्क्वेअर मिलीमीटर 15 मीटर. PVC इन्सुलेटेड फ्लेक्सिबल केबल 14 बाय 0.2 मिलीमीटर 2 मीटर. इन्सुलेटेड टेप 1 मीटर. फ्यूज वायर आवश्यकतेनुसार. थायरिस्टर्स आणि एसी ड्राईव्हचा वापर करून वेग नियंत्रित करण्यासाठी आणि एसी मोटर्सच्या रोटेशनची दिशा उलट करण्यासाठी आपण तयारी पाहू. या अभ्यासामध्ये आपले पहिले कार्य म्हणजे एसी मोटरद्वारे एसी ड्राईव्हचे इनपुट किंवा आउटपुट टर्मिनल जोडणे. सुरक्षतेची खात्री करा. कोणतेही विद्युत काम सुरू करण्यापूर्वी वीज पुरवठा बंद करण्याचे सुनिश्चित करा आणि संरक्षणात्मक गिअर घालण्यासारख्या योग्य सुरक्षा खबरदारीचे पालन करा. टर्मिनल्स ओळखा. एसी ड्राईव्ह आणि एसी मोटर दोन्हीवर इनपुट आणि आउटपुट टर्मिनल ओळखा. एसी ड्राईव्हचे इंटरनल सर्किट ओळखा आणि ट्रेस करा. दिलेल्या मोटर आणि एसी ड्राईव्हचे नेमप्लेट डिटेल्सची नोंद घ्या आणि ते टेबल 1 आणि 2 मध्ये लिहा. स्विच किंवा MCB केबल्स आणि फ्यूज वायर रेटिंग तपासा आणि मोटर रेटिंगशी जुळवा. ICTP ड्राईव्ह मोटरचे कनेक्शन आकृती काढा. पॉवर इनपुट कनेक्शन. एसी ड्राईव्हच्या इनपुट टर्मिनल्सशी वीज पुरवठा लाईन कनेक्ट करा. यामध्ये सामान्यतः L1, L2 आणि L3 टप्प्यांना ड्राईव्हवरील संबंधित टर्मिनल्सशी जोडणे समाविष्ट असते. ग्राउंडिंग. मेन स्विच, एसी ड्राईव्ह आणि मोटरसाठी स्वतंत्रपणे डबल अर्थिंग कनेक्ट करा. मोटर आउटपुट कनेक्शन. एसी ड्राईव्हचे आउटपुट टर्मिनल एसी मोटरच्या इनपुट टर्मिनलशी कनेक्ट करा.
कंट्रोल वायरिंग. ऑपरेशनसाठी आवश्यक असलेले कोणतेही कंट्रोल वायर कनेक्ट करा, जसे की स्टार्ट किंवा स्टॉप सिग्नल किंवा स्पीड कंट्रोल सिग्नल तुमच्या ॲप्लिकेशनच्या विशिष्ट आवश्यकतानुसार. यामध्ये PLC किंवा कंट्रोल पॅनल सारख्या कंट्रोल डिव्हाइसेसपासून AC ड्राईव्हवरील योग्य टर्मिनल्सपर्यंत वायर जोडणे समाविष्ट असू शकते. मंजुरीनुसार मोटार, AC ड्राईव्ह, मेन स्विच कनेक्ट करा. कनेक्शन तपासा. एकदा सर्व जोडणी झाल्यानंतर योग्य कनेक्शन आणि कोणतेही सैल कनेक्शन नसल्याची खात्री करण्यासाठी सर्व वायरिंग पुन्हा तपासा. सर्व कनेक्शन सुरक्षित आणि योग्यरित्या इन्सुलेटेड असल्याची खात्री करा. पॉवर अप. कनेक्शनची पडताळणी केल्यानंतर पॉवर सप्लाय चालू करा आणि AC ड्राईव्ह पॉवर अप करा. ड्राईव्हवरील कोणतेही एरर कोड किंवा फॉल्ट इंडिकेटर तपासा. आपले पुढील कार्य कनेक्ट करणे, मोटर चालवणे आणि वेगवेगळ्या गतीसाठी पॅरामीटर सेट करणे आहे. मॉडेल AC ड्राईव्हचा योग्य प्रकार निवडा. AC ड्राईव्ह इनपुट पॉवर सप्लाय टर्मिनल्स RL1, SL2, TL3 सह कनेक्ट करा आणि वायर करा, जेव्हा आउटपुट टर्मिनल UT1, VT2, WT3 मोटरला जोडलेले असतात. वीज पुरवठा मेन चालू करा. रन किंवा स्टॉप बटन दाबा, मोटर चालेल. टॅकोमीटर वापरून मोटरचा वेग मोजा आणि रेकॉर्ड करा. RPM, रेव्होल्यूशन्स पर मिनिट. फ्रिक्वेन्सी वाढवा आणि कमी करा आणि मोटरच्या गतीतील बदल तपासा. स्टॉप बटन दाबा आणि पुरवठा खंडित करण्यासाठी मुख्य वीज पुरवठा बंद करा. आपले पुढील कार्य AC ड्राईव्हमध्ये सेट करून AC मोटरमधील फिरवण्याची दिशा उलट करणे. या प्रक्रियेसाठी आपण प्रथम वीज पुरवठा मुख्य चालू केला पाहिजे. आता रन किंवा स्टॉप बटन दाबा. मोटरच्या रोटेशन दिशेने पुढे जाण्याचा विचार करा. उलट दिशेने पॅरामीटर सेट करा. रन किंवा स्टॉप बटन की दाबा. मोटर उलट दिशेने धावेल. मोटर थांबवण्यासाठी स्टॉप बटन दाबा. मेन पॉवर सप्लाय बंद करा आणि ड्राईव्ह डिस्कनेक्ट करा. तुम्ही आतापर्यंत जे काही शिकलात त्याचा रिकॅप करूया.
डीसी ड्राईव्ह नेम प्लेटचे तपशील वाचा आणि त्याचा अर्थ लावा. एसी ड्राईव्हचे इनपुट आणि आउटपुट टर्मिनल्स एसी मोटरमध्ये जोडा. एसी ड्राईव्ह वरील ऑपरेटिंग बटणे ओळखा. एसी ड्राईव्ह वापरून मोटर्सचा वेग नियंत्रित करा. 3 फेज इंडक्शन मोटरच्या रोटेशनची दिशा उलट करण्यासाठी एसी ड्राईव्ह वापरा. मला आशा आहे की थायरिस्टर्स किंवा एसी ड्राईव्ह वापरून एसी मोटरच्या रोटेशनची दिशा आणि गती कशी वळवायची हे तुम्हा सर्वांना समजले असेल. पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. बाय.